बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे। या दिवशी भगवान शंकराची मूर्ती आणि शिवलिंग या दोन्ही रूपात पूजा केली जाईल। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेदरम्यान त्यांना फुले अर्पण केली पाहिजेत, यामुळे महादेव प्रसन्न होतात। पण अनेकदा शिवपूजेत निषिद्ध मानली गेलेली फुले लोक अर्पण करतात। केवळ केतकीच नाही तर इतरही काही फुले आहेत ज्यांचा शिवपूजेत वापर करण्यास मनाई आहे। तर कोणती आहेत ही फुलं पाहूयात। भगवान शंकराच्या चरणी कांतकरी फुले अर्पण केल्याने घरात कौटुंबिक संकटे निर्माण होतात आणि परस्पर संबंधांमध्येही दुरावा निर्माण होतो। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कमळाचं फुलही अर्पण करू नये। कमळाचं फूल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे, ते शिवपूजेत ठेवू नये। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला सूर्यफूल देखील अर्पण करू नये। भक्तिभावाने देवाला जे काही अर्पण केले जाते ते तो स्वीकारतो, पण शक्य असल्यास विशेष सणांना देवदेवतांना खराब फुलं अर्पण करणं टाळलं पाहिजे। सूर्यफूल हे एक शाही फूल आहे। शाही स्वरूपाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी शिवपूजेत निषिद्ध मानल्या जातात। शिवपूजेत फक्त साध्या गोष्टींचा वापर केला जातो, कारण भगवान शिव गृहस्थ होऊनही एकांती म्हणतात।